फार वर्षांपूर्वी मोरे वस्तीवरती घनदाट सावली देणारी खूप आंब्यांची झाडे होती. त्या झाडांवरचे आंबे एवढे गोड असायचे की त्यांचा वास आला की वारासुद्धा थांबायचा. त्या वस्तीमध्ये 2 टोळ्या राहत होत्या, काळ्या मुंग्या आणि लाल मुंग्या. एक दिवस एका मोठ्या आंब्याच्या झाडाखाली एक पिकलेला रसाळ आंबा पडला. काळ्या मुंग्यांचा सरदार म्हणाला, "हे झाड आमच्या वरुळाच्या जवळ आहे, म्हणजे आंबा आमचाच." लाल मुंग्यांचा नेता हसत म्हणाला, "जवळ असणं म्हणजे मालकी नसते, आंबा खाण्याचं बळ लागते." हे ऐकताच भांडण सुरू झालं. काळ्या मुंग्या जोरजोरात ओरडत ढकलत, "आम्ही आधी आलो." लाल मुंग्या मात्र शांतपणे आंब्याभोवती रांग लावून एकमेकांना मदत करत आंबा कापाकापाने उचलू लागल्या. काळ्या मुंग्या भांडण्यात अडकल्या आणि लाल मुंग्या कामात गुंतल्या. थोड्याच वेळात आंब्याचा अर्धा भाग लाल मुंग्यांनी आपल्या वरुळाकडे नेला. हे पाहून काळ्या मुंग्या ओरडल्या, "अरे, हा तर अन्याय आहे." तेवढ्यात झाडावरची खारुताई म्हणाली, "जो एकत्र काम करतो तोच शेवटी जिंकतो." शेवटी ठरलं, त्या झाडाचा आंबा लाल मुंग्यांचाच. त्या दिवसापासून मोरे वस्तीवरच्या शेतात लाल मुंग्यांची संख्या वाढत गेली, कारण त्यांना जिंकलेला आंबा नवी वरुळं बांधायला बळ देत होता. म्हणूनच आजही मोरे वस्तीवर गेलात तर शेतात पायवाटांवर लाल मुंग्या जास्त दिसतात. आणि काळ्या मुंग्या? त्या आजही म्हणतात, "पुढचा आंबा मात्र आमचाच." अशाच मजेशीर गोष्टी पाहण्यासाठी आमच्या मिनी टून वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओज वेळीच पाहत रहा. चला तर मग, उद्या परत भेटू एक नवी गोष्ट घेऊन एका नव्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. आणि असंच एरंडोली गावच्या मोरे वस्तीवर अतोनात प्रेम करत रहा. धन्यवाद.